नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 8वा विषय भूगोल आणि आजचा पाठ आहे तिसरा आर्द्रता व ढग. याबद्दल आपण प्रश्नोत्तर रूपाने माहिती घेणार आहोत. राजस्थानचे हवामान कसे आहे? राजस्थान हे कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशामध्ये येते. या हवेत अत्यल्प बाष्प असते, म्हणून लोक सुती व सैल कपडे वापरतात. अशा पद्धतीचं राजस्थानचं हवामान आहे. काश्मीरचे हवामान कसे आहे? काश्मीर खोरे थंड व कोरड्या हवेच्या प्रदेशात असून तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते. लोक पूर्ण अंग उबदार कपड्यांनी झाकून घेतात किंवा झाकतात. मुंबईचे हवामान कसे आहे? उष्ण व दमट हवामान आहे. हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त आहे. जर आकाशात काळे ढग जमले तर हवेतील उष्णता वाढते. मुंबईचं जे हवामान आहे तर ते उष्ण आणि दमट आहे आणि हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आकाशामध्ये जर काळे ढग जमले तर हवेतील उष्णता काय होती? वाढते. हवेचे स्थितिदर्शक शब्द कोणते? तर उष्ण, दमट, कोरडी, थंड हे शब्द हवेचे स्थितिदर्शक आहेत. बऱ्याच वेळेला आपण विचारतो हवामान कसं आहे, तर आपण त्यावेळेला हवेची स्थिती सांगतो की उष्ण आहे, दमट आहे, कोरडी आहे किंवा थंड आहे. वातावरणात अदृश्य असणारा घटक कोणता? त्याचं उत्तर आहे बाष्प. म्हणजे डोळ्याने आपल्याला डायरेक्ट बाष्प दिसत नाही, परंतु हवेमध्ये बाष्प असतं. कोणत्याही ठिकाणाची हवेची स्थिती स्पष्ट करण्यासाठी कोणता घटक विचारात घेतला जातो? तर त्या ठिकाणी त्या हवेमधलं जे बाष्प आहे ते बाष्प विचारात घेतलं जातं आणि नंतर हवा ही कशी आहे, तिची स्थिती कशी आहे हे स्पष्ट करून सांगितलं जातं. तर बाष्पीभवन म्हणजे काय? तर बाष्पीभवन म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं तर उष्णतेमुळे म्हणजे सूर्यकिरण जी आहेत तापलेली त्याच्या उष्णतेमुळे पाण्याची काय होते? वाफ होते. त्या वाफ होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन असं म्हणतात. तर या ठिकाणी ही आकृती इथं दिलेली आहे आपण. हा सूर्य आहे. हा सूर्यकिरणांचा मारा तळ्यावरती, समुद्रावरती, तलावावरती होतो आणि त्या उष्णतेमुळे पाणी गरम होऊन त्या पाण्याची वाफ होते. ही वाफ वरती आकाशात जाते आणि त्या वाफेचं रूपांतर जे आहे तर ते कशात झालंय? बाष्पीभवनामध्ये झालं. त्याच्यानंतर ते बाष्पीभवनाच्या नंतर बाष्प संपृक्त अवस्था आहे आणि त्यानंतर मग त्याला गारवा लागल्यावर पाऊस पडतो. कशाच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे रूपांतर बाष्पात होते? तर पृथ्वीवरील जेवढं पाणी आहे त्या पाण्याला सूर्याची उष्णता लागते किंवा सूर्याची उष्ण किरणे पडतात. त्यामुळे पाण्याचं रूपांतर जे आहे तर ते वाफेद्वारे बाष्पामध्ये होतं. बाष्पीभवनाची प्रक्रिया कशावर आधारित असते? तर बाष्पीभवन होण्यासाठी हवेची शुष्कता, हवेचं तापमान आणि वाऱ्याचा वेग या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. म्हणून या मुद्द्यांवर आधारित बाष्पीभवनाची प्रक्रिया अवलंबून असते. कशी हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो? जर कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. बाष्पीभवनाची क्रिया केव्हा मंदावते? जर हवा अतिशय दमट असेल तर तिचा वेग जो आहे तो स्पीड डाऊन होतो, मंदावतो. बाष्पीभवनाची क्रिया जलद केव्हा होते? तर वातावरणातील हवेच्या वाहण्याचा जो वेग आहे हवेचं तापमान जर जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया काय होते? जलद होते. म्हणजे त्यामध्ये अडचण येत नाही. आर्द्रता म्हणजे काय? हवेतील बाष्पाचं जे प्रमाण असतं त्याला आर्द्रता असं म्हणतात. आता या ठिकाणी या फोटोमध्ये पाऊस पडल्यानंतर जसं हवेमध्ये आपल्याला धुरकट दिसतं
अतिशय अस्पष्ट, त्याला आपण काय म्हणतो, ते हवेमधलं जे बाष्प आहे ते बाष्पाचे प्रमाण असतं. तर त्या बाष्पाच्या प्रमाणालाच काय म्हणतो आपण, आर्द्रता म्हणतो. तर आर्द्रतेची व्याख्या आहे की हवेतील बाष्पाचे जे प्रमाण असते त्याला आर्द्रता असे म्हणतात. हवेची बाष्पधारण क्षमता केव्हा कमी होते? हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता काय होते, कमी होते. गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते. चूक किंवा बरोबर सांगा. आपण वरती बघितलं आहे की गरम हवा जी आहे ती थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करते. हे वाक्य बरोबर आहे. गरम हवा ही जास्त बाष्प धारण करते, थंड हवा जी आहे ती कमी बाष्प धारण करते. तर बाष्प संपृक्त स्थिती कशाला म्हणायचं? तर एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेच्या या स्थितीला बाष्प संपृक्त स्थिती असे म्हणतात. हवेची बाष्पधारण क्षमता कशावर अवलंबून असते? हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. तापमान जर जास्त असेल तर हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते आणि तापमान जर कमी असेल तर त्यावेळेला बाष्पधारण क्षमताची जी कॅपॅसिटी आहे तर ती कमी असते. आर्द्रतेचे मापन कोणत्या एककात केले जाते? ग्रॅम प्रति घनमीटर या एककामध्ये, या युनिटमध्ये ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रतेचं मापन केल्या जातं. तर हे नेहमी लक्षात ठेवायचा एक मुद्दा आहे या ठिकाणी, तर आपण त्याला वाचूया. आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जाते. कोणत्याही तापमानाला हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 0 ग्रॅम मीटरचा तिसरा घात असल्यास ती हवा कोरडी असते. तर 30 अंश सेल्सिअसला तापमानास हवेतील बाष्प 30.37 ग्रॅम पर मीटरचा घन असल्यास हवा बाष्प संपृक्त असते. एका घनमीटर हवेत 15 अंश सेल्सिअस तापमानावर 1.5 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. 12.8 ग्रॅम. निरपेक्ष आर्द्रता कशावरून काढली जाते? तर एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. त्याला निरपेक्ष आर्द्रता असं म्हणायचं. याचं उदाहरण आहे, सागरी भागामध्ये हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते. तर आता आपल्याला बघायचंय सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, नेमकं कशी सांगता येते? तर एका विशिष्ट तापमानाला व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते. तर याचं सूत्र आहे सापेक्ष आर्द्रता काढण्याचं. काय आहे ते सूत्र बघूया. सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100 हे सापेक्ष आर्द्रतेचे सूत्र आहे. त्याचं उदाहरण आपण सोडू. एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम मीटरचा तिसरा घात असून बाष्पधारण क्षमता 30 ग्रॅम मीटरचा तिसरा घात आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? तर सूत्रामध्ये मांडून घ्यायचं निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100. म्हणजेच उदाहरणामध्ये दिलेले निरपेक्ष आर्द्रता 20, बाष्पधारण क्षमता 30 गुणिले 100. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 66.66% एवढी सापेक्ष आर्द्रता या हवेमध्ये आहे. दुसरं उदाहरण बघूया. एका घनमीटर हवेमध्ये निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम मीटरचा तिसरा घात असून बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम मीटरचा तिसरा घात आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? तर सापेक्ष आर्द्रता काढण्याचं सूत्र आहे निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100. या ठिकाणी निरपेक्ष आर्द्रता दिलेली 15, बाष्पधारण क्षमता आहे 15. 15 भागिले 15 गुणिले 100
इज इक्वल टू 100, म्हणजे या ठिकाणी 100% ह्युमिडिटी आहे. साधारणपणे सापेक्ष आर्द्रता केव्हा जास्त असते? तर साधारणपणे सापेक्ष आर्द्रता जी आहे तर ती सकाळी जास्त असते आणि रात्रीच्या वेळेला जास्त असते. समुद्र किनाऱ्यावरील हवा जास्त दमट असते कारण तेथे सापेक्ष आर्द्रता जास्त असते म्हणून. वाळवंटी प्रदेशात हवा कोरडी असते कारण सापेक्ष आर्द्रता कमी असते. सांद्री भवन म्हणजे काय? तर वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्री भवन असं म्हणतात. वातावरणामध्ये वायुरूप जे बाष्प असतं ते जलरूपात परिवर्तन होतं. तर रात्रीला हवेमध्ये जे वायुरूप बाष्प असतं तर सकाळी आपण झाडाच्या पानावर जर बघितलं तर थेंब थेंब साचलेले आपल्याला दिसून येतात, म्हणजे जलरूपात परिवर्तन जे होतं त्या क्रियेला सांद्री भवन असं म्हणतात. घनीभवन म्हणजे काय? तर वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हटले जाते. आता सांद्री भवनाची रूपं कोणती? तर जलरूपात परिवर्तन होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण सांद्री भवन म्हणतो. तर सांद्री भवनाची रूपं आहे दव, दहिवर, धुके आणि जमिनीलगत असतात ही. तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्री भवनाची रूपे आहेत. सांद्री भवनाचा सर्वात उंचीवर आढळणारा प्रकार कोणता? ढग. तर धुके आणि धुरके यामध्ये फरक आहेत. धुके हे हवेतील निव्वळ बाष्पापासून बनतं आणि धुरके जे तर हे हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात धुके आणि धूर यापासून बनते. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. तर हवा जी आहे तर ती बाष्पधारण कशी करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक ट्रे घ्या आणि त्या ट्रेमध्ये एक स्पंज ठेवा आणि त्या ट्रेमध्ये थोडंसं पाणी तुम्ही टाका. त्यानंतर हा जो ट्रे आहे त्या स्पंजवरती पाणी टाका. तो स्पंज काय करेल? ते पाणी जे आहे टाकलेलं तो पाणी शोषून घेतो, ओढून घेतो. तर तो कुठपर्यंत घेतो? त्यामध्ये जेवढं त्याची जी लांबी रुंदी आहे, जेवढं त्यामध्ये पाणी बसतं तेवढं तो पाणी शोषतो. परंतु शोषून झाल्याच्या नंतर जर आपण वरून पाणी टाकलं तर तो स्पंज पाणी शोषून न घेता त्या पाण्याचं काय होतं? तो त्या पाण्याला सोडून देतो. तर अशा पद्धतीने हवेमधलं जे बाष्प आहे तर स्पंजमध्ये जसं पाणी पहिले जमा होतं सुरुवातीला, असे बाष्प हवेमध्ये जमा होतं आणि ज्या वेळेला बाष्पाचं प्रमाण हे जादा वाढतं त्यावेळेला त्या बाष्पाचं काय होतं? बाष्प संपृक्त स्थिती हवेची निर्माण होते आणि त्यामुळे मग नंतर पाणी पडायला सुरुवात होते. मित्रांनो, या फोटोमध्ये हा जो काही प्रयोग सांगितलेला आहे तर पहिलीची कृती कुकरमधील पाण्याची जी वाफ आहे ती थंड होते आणि सांद्री भवनाला पाण्याचे थेंब निर्माण होतात, असा हा प्रयोग आहे. तर सुरुवातीला काय करायचं की प्रेशर कुकर जे आहे त्याची शिट्टी आपल्याला काय करायची? काढून ठेवायची. प्रेशर कुकरमध्ये थोडं पाणी घ्यायचं. त्यानंतर त्या प्रेशर कुकरला उष्णता द्यायची आणि हँडल असणारं एक झाकण घ्यायचं. पाणी उकळू लागल्यावर प्रेशर कुकरच्या वर जिथून वाफ बाहेर पडते त्या थोड्या अंतरावर झाकण धरायचं आणि निरीक्षण करायचं. तर काय होईल की निरीक्षणातून पाणी गरम झाल्यामुळं पाण्याची वाफ दिसून येते आणि ही वाफ जेव्हा थंड झाकणाला लागते तेव्हा गरम वाफेचं रूपांतर हे पाण्याच्या थेंबामध्ये झालेलं आपल्याला ते दिसतं. नंतर मग हे जे पाण्याचे थेंब आहेत तर ते जर आपण एका पेल्यामध्ये भरलं
आणि त्यानंतर त्या पेल्याच्या बर्फात काही तुकडे जर आपण बर्फाचे टाकले तर 2-3 मिनिटासाठी तो जर खोलीमध्ये आपण ठेवला तर थोड्याच वेळाला पाण्याचे थेंब जे ते पेल्याच्या बाह्य भागावर जमा झालेले आपल्याला आढळतील. म्हणजे काय, तर हवेतील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्याचे सांद्रीभवन होतं आणि पेल्याच्या बाह्य पृष्ठावर पाण्याचे थेंब जमा होतात. तर हा जो प्रयोग आहे कुकरचा, तर या ठिकाणी वाफ थंड होते आणि सांद्रीभवनाला पाण्याचे थेंब त्या झाकणामुळे, ते झाकण थंड असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचे थेंब निर्माण झाले. तर असा हा प्रयोग होता. आपण हे घरी सुद्धा करू शकतो. हवेत ढग का तरंगतात, तर वातावरणातील सूक्ष्म कणाभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजनविरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात. ढग कशास म्हणतात? सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धुलीकणाभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्याच्या समुच्चयाला ढग असे म्हणतात. कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात, तर जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात. बरोबर की चूक? तर बरोबर आहे. तर आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगाचे 10 प्रकार आहेत. ढगाचे प्रकार आणि त्याची उंची. तर सिरस नावाचा जो ढग आहे तो 7,000 ते 14,000 मीटर त्याची उंची आहे. त्यानंतर सिरोक्युम्युलस, त्यानंतर आहे आल्टोक्युम्युलस, यांची रेंज आहे 2,000 ते 7,000 मीटर. त्यानंतर आहे स्ट्रॅटस आणि निम्बोस्ट्रॅटस, 2,000 पेक्षा कमी आहे. त्यानंतर आहे क्युम्युलस आणि क्युम्युलोनिम्बस, तर याचा विस्तार कमी जास्त असू शकतो. उंचीनुसार ढगाचे किती प्रकार पडतात? तर 3 प्रकार पडतात. ढगाचे 3 प्रकार कोणते? 7,000 ते 14,000 मीटरच्या दरम्यानच्या अतिउंचीवरील ढग हा पहिला प्रकार. 2,000 ते 7,000 मीटर मध्यम उंचीवरील ढग हा दुसरा प्रकार. आणि 2,000 मीटर पेक्षा कमी उंचीवर असलेले ढग हा झाला तिसरा प्रकार. तर या ठिकाणी हा जो पट्टा आहे हा कमी उंचीवरील ढगाचा आहे. हा जो आहे हा मध्यम उंचीवरील ढगाचा आहे आणि हा जो आहे तर हा जास्त उंचीवरील ढगाचा आहे. तर जास्त उंचीवरील ढग जे आहेत तर ते मुख्यतः हिमस्फटिकाचे बनलेले असतात. याचं वर्गीकरण सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारात केलं जातं. सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात. सिरोक्युम्युलस या ढगाचं स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायासारखं दिसतं. सिरोस्ट्रेटस हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. याच्या भोवती बरेचदा तेजोमंडल असते. मध्यम उंचीवरील ढग यामध्ये आल्टोक्युम्युलस व आल्टोस्ट्रेटस या ढगाचा समावेश होतो. आल्टोक्युम्युलस हे स्तराच्या स्वरूपात असून यातही तरंगासारखी रचना असते. बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात. आल्ट्रोस्ट्रेटस ढग हे कमी जाडीचे थर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते, मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते. त्यानंतरचा प्रकार आहे कमी उंचीवरील ढग. यामध्ये 5 वेगवेगळे प्रकार केले जातात. स्ट्रॅटोक्युम्युलस या ढगात थर असतात. त्याचा रंग पांढरा ते धुरकट असा असतो. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आढळतात. स्ट्रेटस ढगात देखील थर असतात. याचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एक समान असतो. निम्बोस्ट्रेटस हे ढग जाड थराचे असतात, गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो. क्युम्युलस ढग भूपृष्ठापासून 500 ते 6,000 मीटर
उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहाचा या ढगाच्या निर्मितीस हातभार लागतो. हे ढग आवाढव्य असून घुमटाकार असतात. ते करड्या रंगाचे असतात. क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्याचे क्युम्युलोनिंबस ढगामध्ये रूपांतर होते व वृष्टी होते. क्युम्युलोनिंबस ढग हे वैशिष्ट्यपूर्ण ढग वादळाचे निदर्शक आहेत. ते ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते परत काय दिसतात. ढगांच्या माथ्याजवळील भाग आयरनीसारखा सपाट दिसतो. या ढगात गडगडाट होतो. तसेच विजाही चमकतात. वादळी पावसासह कधीकधी आकाशात असणाऱ्या सर्वात मोठ्या क्युम्युलस निंबस या ढगातून विजाच्या कडकडाटासह पाऊस पडतो. या ढगाच्या वरच्या भागात धन म्हणजे प्लस व खालच्या भागात ऋण म्हणजे मायनस प्रभार असतो. त्याच्या खाली जमीन ही नेहमी धन प्रभारयुक्त असते. भारामधील फरकामुळे विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा लखलखाट होतो व आकाश क्षणमात्र उजळते. विजेच्या सभोवतालची हवा विजेच्या अतिउष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते व त्यामुळे मोठा गडगडाट ऐकू येतो. इतर ढगापेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात, कारण ढगातल्या ढगात थेंब खूपदा वर खाली फिरतात व प्रत्येक वेळी ते आणखी पाणी जमावतात. त्यामुळे थेंब मोठे होऊन इतके जाड होतात की ते ढगात तरंगत राहू शकत नाहीत. ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवर येतात. कधीकधी ढगातील हवा फार थंड असते. त्यामुळे हे थेंब गोठतात व गारा स्वरूपात जमिनीवर येतात. यालाच आपण गारपीट असं म्हणतो. क्युम्युलोनिंबस ढग जे आहेत तर हे ऊर्ध्वगामी असतात असं आपण बघितलं. ढगाच्या वाहण्याची ही दिशा आहे. वरती प्लस खाली मायनस अशा पद्धतीचं ही आकृती आहे. ढगफुटी हा एक वृष्टीचा प्रकार आहे. जोरदार पाऊस पडतो याला ढगफुटी असे म्हणतात. एखाद्या लहान ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब किंवा विशिष्ट भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात आढळतो. भारतामध्ये हिमालयाच्या रांगात असलेल्या राज्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस पडलेला आपल्याला आढळतो. वादळाचे निदर्शक असणारे ढग कोणते? क्युम्युलोनिंबस ढग हे वादळाचे निदर्शक असतात. धन्यवाद मित्रांनो. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा. या व्हिडिओला जरूर शेअर करा आणि CN स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होतील. थँक्स.